उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू होऊन आता 4 दिवस उलटले। अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स तपास यंत्रणांना मिळालेला आहे आणि त्याची चौकशीही सुरू आहे। मात्र आत्तापर्यंत समोर आलेल्या वस्तुस्थितीचे धागे जोडत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काही सवाल उपस्थित केलेत। गायब असलेला मृतदेह असो किंवा न जळालेले कागद, या मुद्द्यांवरून शंका उपस्थित करत हा घात की अपघात असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपस्थित केलाय। पाहूया याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। सहा माणसं सातत्याने सांगितली जात असताना आपल्यासमोर 5च माणसं आलेली, 6वा माणूस कोण? माळरानावर जर कागद पडलेली आहेत बारामतीच्या, तर कागद जळलेल्या अवस्थेत का नाही? महाराष्ट्राच्या जनतेसमोर सांगावं हा घात आहे की अपघात आहे? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असताना दुसरीकडे या विमान अपघाताबाबतही शंका उपस्थित होऊ लागल्या। या शंका उपस्थित केल्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी। बुधवारी अजित पवार मुंबईहून खासगी विमानानं बारामतीला निघाले होते। यावेळी बारामतीच्या धावपट्टीवर विमानानं लँडिंगचा पहिला प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही। त्यानंतर दुसऱ्या लँडिंगच्या प्रयत्नात असतानाच हे विमान कोसळलं। या विमानात असणाऱ्या 6 प्रवाशांचा मृत्यू झाला, मात्र त्यापैकी केवळ 5च मृतदेह यंत्रणांना सापडले। शिवाय या विमानातून काही कागदपत्रही यंत्रणांना मिळाली। अपघाताबाबत समोर आलेल्या या सगळ्या फॅक्ट्सचे धागे एकमेकांना जोडत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी काही सवाल उपस्थित केले। एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत विमानाचा पायलट, ऐनवेळी बदलण्यात आलेले अजितदादांचे कार्यक्रम आणि न सापडलेला मृतदेह याबाबत शंका उपस्थित करत त्यांनी चौकशीची मागणी केली आहे। 6 लोक आले तर 5 लोकांच्या डेड बॉड्या कशा सापडल्या? पहिल्या दिवशी काय दाखवलं गेलं मीडियामध्ये की त्या घड्याळावरून ओळख पटली। घड्याळच कुठं गायब आहे? ती घड्याळ कुठे आहे मला सांगा बरं, कुठे आहे ती घड्याळ? त्याच्यामुळे ह्या सगळ्या शंका कुशंका याला थोडंसं मला असं वाटतं ह्या महाराष्ट्राच्या मनातल्या आहेत। हे विचारणं काही गैर नाही आहे, याचं कुठलं मी राजकारण करत नाही आहे। माझ्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या शंका मी मांडल्या आणि त्यामध्ये पायलट का बदलल्या गेले हे माझी पहिली शंका। मूळ पायलट जे होते त्यांना उशीर यायला का झाला हे दुसरी शंका। त्याच्यानंतर ते अचानकपणे विमानात जायला कोणी सांगितलं, कशा कशा सभा दुसऱ्या दिवशी कोणी कोणी घेतल्या, हे सगळं गुपित रहस्य आहे। तर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी या प्रश्नांमध्ये भर घालत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली आहे। हा अपघात होता की घात होता असा थेट सवालच त्यांनी उपस्थित केलाय। देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे, आम्ही पंतप्रधान मोदी साहेबांना, माननीय अमित साहेबांना सुद्धा विनंती करतोय की उच्चस्तरीय ही चौकशी करून महाराष्ट्राच्या जनतेसमोर सांगावं हा घात आहे की अपघात आहे। नाहीतर आम्ही आमच्या दुःखात बुडायचो आणि घात करून गेलेले नाम निराळे राहणार की चला आपण अजित पवारांना घालून बसलो, आपलं कुणी वाकडं केलं नाही, असं होता कामा नये। त्यामुळे विनंती आहे, घात आहे का अपघात आहे ही चौकशी होणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रासमोर ती चौकशी पारदर्शकपणे समोर आली पाहिजे। तर आपल्याच पक्षातल्या नेत्यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांवर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उत्तर दिलंय। या अपघाताच्या चौकशीचे आदेश अगोदरच देण्यात आल्याची आठवण त्यांनी करून दिली आहे। मुख्यमंत्री महोदयांनी आणि त्या खात्याचे नागरी उड्डाण खात्याचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ते सगळे चौकशीचे जे काही निष्कर्ष असतील ते महाराष्ट्रातल्या जनतेपुढं त्या ठिकाणी आलेच पाहिजेत। ब्लॅक बॉक्समध्ये ज्या काही बाबी असतात, म्हणजे नोंदी असतात, ते सुद्धा ते इन्व्हेस्टिगेशन टीमच्याकडनं केलं जाईल। मुख्यमंत्र्यांनीही ब्लॅक बॉक्स सापडल्याचं सांगत चौकशी सुरू असल्याचं म्हटलंय। जे काही DG इन्व्हेस्टिगेशन आहेत, DGCAचे ते काम करता आहेत। ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे, त्याच्यामुळे त्यातलं सगळं सत्य जे आहे ते बाहेर येईल। फॉर्च्युनेटली 2 गोष्टी असतात की याचं जे सगळं कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन हे पूर्णपणे स्टोर्ड असतं, त्यामुळे ते सगळं अवेलेबल आहे। आणि जे इंटरनल कम्युनिकेशन असतं, म्हणजे 2 पायलट आपल्याशी काय बोलले असतील एकमेकाशी किंवा त्यांनी काय केलं असेल, हे ब्लॅक बॉक्समध्ये स्टोअर होतं। त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा ज्यावेळेस त्याची पडताळणी होईल त्यावेळेस सगळं सत्य आपल्यासमोर येईल। दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनीही आपल्याकडे या अपघाताविषयी काही डिटेल्स असल्याचं म्हटलंय। मात्र या फॅक्ट्स ते 13 दिवसांनी बाहेर आणणार आहेत। एक पत्रकार परिषद काही दिवसानंतर घेईलच
बरेच काही डिटेल्स आहेत. त्या डिटेल्स आपल्या सर्वांसमोर आणि तुमच्या माध्यमातून लोकांसमोर नक्कीच मी त्या ठिकाणी आणेल. जोपर्यंत 13 दिवस होत नाही तोपर्यंत राजकीय भूमिका घेणं, नाहीतर मग त्या विमानाबद्दल आणि त्या सगळ्या घटनेबद्दल बोलणं हे योग्य ठरणार नाही असं मला त्या ठिकाणी वाटतं. म्हणून 13वा ज्या दिवशी होईल त्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांसमोर आम्ही त्या ठिकाणी आणू. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूमुळं महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय. आता त्यांच्या अपघाताच्या चौकशीतून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येते का? आणि या अपघाताबाबत उपस्थित होणाऱ्या शंकांना चौकशीतून उत्तरं मिळतात का हे लवकरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.